पतसंरक्षण परिषद 2024 उत्साहात संपन्न। 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकारी बँका पतसंस्थांचा मोर्चा। सामान्य माणसाचे आर्थिक नड निघावे यासाठी सहकारी तत्वावर बँका व पतसंस्था कार्यरत आहेत। ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारणं व गरजू लोकांना कर्ज देणं हे काम बँका व पतसंस्था करतात। कर्जदारांना वेळेत कर्ज भरलं नाही तर कर्जदारावर कायदेशीर मार्गाने वसुलीसाठी प्रयत्न केला जातो। मात्र बुडव्या कर्जदारांनी गुंडेगिरी करत वसुलीसाठी गेलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात येत आहे। त्यामुळे अशा बुडव्या कर्जदारांवर वेळीच गुन्हा दाखल करून बँका व पतसंस्थांना कायदेशीर संरक्षण मिळावं व बळकट करण्यासाठी शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं बँक व पतसंस्था कर्मचारी संघटनेचे समन्वयक अतुल दिघे यांनी सांगितलं। सदर मोर्चा हा कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या कार्यालयातून सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असून या मोर्चात जिल्ह्यातील सहकारी बँका व पतसंस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबत फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल पाटील यांनी आवाहन केले। या परिषदेत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे, फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल पाटील, समन्वयक अतुल दिघे, सुधाकर पिसे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी संघटित गुन्हेगारी व गुंडेगिरीचा निषेधाचा व जनजागृतीचा ठराव, संस्थांना गुंडेगिरीपासून वाचवा, गरिबाला सावकारीपासून वाचवा यासाठी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याचा ठराव, सावकारी विरोधी लढ्याचा भाग म्हणून पतसंस्थांना सक्षम करा, सर्वसमावेशक पतसंस्था तयार करा, सहकार्याचा ठराव व गुंडेगिरी करणाऱ्या कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे ठराव असे महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले। सदर परिषद दिगंबर जैन बोर्डिंग, दसरा चौक, कोल्हापूर येथे पार पडली। या कार्यक्रमात शांताराम भिंगुर्डे, रंगराव पाटील, रंगराव शेळके, अलाबक्ष मुल्ला, रमेश कुमार मिठारे, अनिल रेंदाळकर, जिल्ह्यातील बँक असोसिएशन, पतसंस्था कर्मचारी संघटना, वसुली अधिकारी संघटना, बँका व पतसंस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। वसुली अधिकारी रामचंद्र कदम यांनी सर्व संघटना एकत्रित आणून परिषद पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत। विशाल क्रांती न्यूज साठी रमेश कुमार मिठारे, अकिवा।